ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. संशयात्मा विनश्यती भाग 1. ओव्या आहेत 193 ते 204 आणि गीतेचा श्लोक आहे 40वा. मागच्या श्लोकात भगवंतांनी श्रद्धाळू मनुष्याला ज्ञानप्राप्ती कशी होते ते सांगितले. आता या श्लोकात अश्रद्ध मनुष्याला ज्ञानप्राप्ती होत नाही हे सांगत आहेत. श्लोक 40वा. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखम संशयात्मनः. आत्मज्ञानहीन, श्रद्धाहीन आणि संशयी मनुष्य नाश पावतो. त्यातून संशयी मनुष्याला इहलोक साधत नाही, परलोक साधत नाही आणि सुखही मिळत नाही. ऐके, जया प्राणियाच्या ठाई ई अज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. ऐक, ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही त्याच्या जिन्याला काय म्हणावे, त्यापेक्षा मरण बरे. शून्य जैसे गृह काय चैतन्य विण देह, तैसे जीवित हे समूह ज्ञानहीना. जसे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ असतो, त्याप्रमाणे ज्ञानहीनाच जीवित हे केवळ शून्यवत आहे. अथवा ज्ञानकीर आपुन आहे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने निरंतर बाळगली तरी त्याला ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे. वाचून ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडीला जाण. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला, पण जो त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. ते अमृत ही परी नावडे, ऐसे सावियाची अरोचकू जई पडे, तई मरणच आले असे पुढे जाणो येकी. अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्या वेळेला स्वभावतःच येते त्यावेळी मरण ओढवले आहे असे उघड समजावे. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेसीची माझे, तो संशय अंगीकारीजे येथ भ्रांती नाही. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो तो संशयाने घेरला जातो, यात संशय नाही. मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परतरा मुकला सुखासिगा. अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला असे समज, तो इहपर लोकातील सुखाला आचवला. जया काळजवरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैशी नेणे, आगी आणि चांदिणे सरिसेची माने. ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण काही कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो. तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताहित. त्याप्रमाणे खरे व खोटे, प्रतिकूल व अनुकूल, हित व अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. हा रात्री दिवसू पाही, जैसा जातंध्या ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना न ये. पहा, ही रात्र आणि हा दिवस असे जन्मंद माणसाला ज्याप्रमाणे ठाऊक सुद्धा नसते, त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. म्हणून संशयाहुनी थोर आणि नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणी असी. म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. येणे कारणे तुवा त्यजावा, आधी हाची एक उजिणावा, जो ज्ञानाची या अभावा माझी असे. एवढ्या करता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या या एकट्यालाच पहिल्यांदा जिंकावे. या श्लोकात भगवंतांनी अश्रद्ध मनुष्याच्या अधःपाताचे वर्णन केलेले आहे. भगवंत म्हणतात की अज्ञ, अश्रद्ध व संशयी मनुष्याचा नाश होतो. त्याला इहलोकही साधत नाही व परलोकही साधत नाही व सुखही मिळत नाही.
श्रद्धारहित व संशयग्रस्त मनुष्याची स्थिती श्रद्धाळू मनुष्याच्या बरोबर उलट असते. मागच्या श्लोकात जो सिद्धांत अन्वयाने सांगितला होता तोच सिद्धांत आता व्यतिरेकाने सांगत आहेत. गीतेचे एक वैशिष्ट्य आहे की गीतेमध्ये जेथे जेथे परलोकाचा उल्लेख येतो तेथे तेथे इहलोकाचाही उल्लेख येतो. परमार्थाची काळजी घेणे जितके महत्वाचे आहे, लौकिक व्यवहार सांभाळून प्रपंचही उत्तम करता येणे हेही तितकेच महत्वाचे आहे. नायम लोकोस्ती अशासारखी वचने गीतेत अनेक ठिकाणी आलेली आहेत. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, किंवा प्रपंच साधेना जयाला, परमार्थ कायचा तया करंट्याला वगैरे जी समर्थांची वचनं आहेत ती गीतेला धरूनच आहेत. ज्ञानदेवांनी या श्लोकाचा अर्थ येथे क्रमाक्रमाने समजून दिलेला आहे. गीतेत संशयी व अश्रद्ध मनुष्य नाश पावतो असे म्हटले आहे. पण अज्ञानी मनुष्याचे जिणे कसे व्यर्थ आहे, संशय का निर्माण होतो, तो कोणाच्या मनात निर्माण होतो, ऐहिक व पारलौकिक सुखे प्राप्त न होण्याचे कारण काय व संशय हानिकारक असून कसा त्याज्य आहे, अशा मुद्द्यांना धरून ज्ञानदेवांनी विवेचन केलेले आहे. सुरुवातीला ज्ञानदेवांनी अज्ञानी मनुष्याचे जिणे व्यर्थ आहे ते स्पष्ट केलेले आहे. ज्ञानदेवांनी श्रद्धा याचा अर्थ गोडी आस्था असा केलेला आहे. ज्ञानाविषयी गोडी नसेल तर अशा मनुष्याचे जिणे व्यर्थ ठरते. घर आहे पण त्यात कोणी राहतच नाही तर तो निवारा जसा व्यर्थच ठरतो, किंवा देह आहे पण त्यात प्राणच नाहीत तर त्या देहाची काय किंमत. तसेच मानव देह मिळालेला आहे पण ज्ञानाविषयी आवड नाही तर त्या जिण्याचा काय उपयोग. एक वेळ ज्ञानाची प्राप्ती झालेली नसेल पण ज्ञान मिळवण्याची इच्छा तरी हवी ना. इच्छा आहे तेथे मार्ग आहे, कारण इच्छा असेल तर मनुष्य ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करेल. तसेच ज्ञानाची इच्छा असेल तर ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे असे सांगून नंतर ज्ञानदेव संशय निर्माण होण्याची कारणे सांगत आहेत. ज्याच्या मनात ज्ञानाविषयी आस्थाही नसते त्याच्या मनात संशय निर्माण होतो. नुसताच संशय निर्माण होतो असं नव्हे तर ज्ञानदेव म्हणतात की तो मनुष्य संशयरूपी अग्नीत पडतो. तो विषय सुखाने रंगून गेलेला असतो. विषमज्वर झालेल्या माणसाला शीत उष्ण काही कळत नाही. तसेच खरे खोटे, प्रतिकूल अनुकूल, हित अहित यातील फरक त्याला ओळखता येत नाही. जन्मांधाला जसे हा दिवस ही रात्र ही गोष्ट कळतच नाही त्याप्रमाणे संशयग्रस्ताच्या मनाला कोणतीही गोष्ट पटत नाही. त्यामुळे त्याला इहलोकातील व परलोकातील सुखाला मुकावं लागतं. भगवंत आत्मवेत्या मनुष्याला कर्मे बद्ध करू शकत नाहीत तेव्हा आत्मज्ञानरूपी खडगाने हा संशय नाहीसा करण्यास सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.